अमरावती लोकसभा मतदारसंघावरून आता महाविकास आघाडीत वादाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। काँग्रेसकडून सध्या बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा अमरावतीवर दावा आहे तो अजूनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे आणि आज ठाकरेंच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा सुद्धा होतोय। ठाकरेंच्या शिवसेनेकडून दिनेश बुब यांना उमेदवारी देण्याची खरं तर मागणी यामधून करण्यात येते आहे। त्यामुळे याचे पडसाद नेमके काय उमटतात हे पाहणं सुद्धा महत्त्वाचं ठरणार आहे आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी छगन जाधव सध्या आपल्या सोबत आहेत। छगन, आपण पाहतोय की अमरावती लोकसभा मतदारसंघामधून आता महाविकास आघाडीत वादाची शक्यता कुठेतरी सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे। नक्कीच गौरी, जर बघितलं तर 23 वर्षानंतर काँग्रेसला हा मतदारसंघ सुटलेला आहे आणि त्यात बळवंत वानखेडे यांना उमेदवारी जरी मिळाली असली तरी मात्र महाविकास आघाडीमध्ये खलबत आज पाहायला मिळत आहे। कारण ठाकरे गट आपल्या उमेदवारी देण्यावरती ठाम या ठिकाणी दिसत आहे आणि आज त्याच पार्श्वभूमीवरती ठाकरे गटाचा मेळावा आज पार पडतो आहे। दिनेश बुब यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी ठाकरे गटाकडून करण्यात येत आहे। 1999 पासून जर बघितलं तर शिवसेनेकडे हा मतदारसंघ सुटलेला होता आणि शिवसेनेचाच उमेदवार या ठिकाणी निवडून देखील आलेला आहे। त्यामुळे यावेळी देखील त्यांनी दावा केलेला आहे कदाचित महाविकास आघाडीमध्ये बळवंत वानखेडे जे उमेदवार दिलेले आहेत ते ठाकरे गटांना मान्य नाही का, असा प्रश्न देखील या निमित्ताने उपस्थित होतोय। त्यामुळे आजच्या मेळाव्यामध्ये काय घडामोडी घडतात हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे गौरी। नक्कीच छगन, या सर्व घडामोडींवर असंच लक्ष ठेवत राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या माहितीसाठी।